श्री स्वामी समर्थ मंडळी, आज त्या लोकांका सोडले वैभववाडी रेल्वे स्टेशनला इलय। आता विचारूया त्यांना की प्रवास कसो झालो माझ्याबरोबर फिरून, आवडला की नाही आवडला त्यांना विचारूया, रिव्ह्यू घेऊया त्यांचं। चला तर मंडळी माझ्यासोबत 3 दिवस आज हे दादा होते, त्यांना विचारूया कसं वाटलं आपल्यासोबत फिरून, काय वाटलं। हे पण दादा होते। आता तुम्हाला कसं वाटलं काय फिरून? एकदम मस्त मजा आली। देवगड आमचा सुंदर, एकदम सुंदर सुंदर। यांनी खूप छान गाईड केलं आम्हाला, सगळं दाखवलं। आणि तुम्ही यांच्या चॅनलला प्लीज लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि होऊ शकेल तेवढं शेअर करा। दादा खूप छान काम करतोय, गाव दाखवतोय, आपलं देवगड कोकण दाखवतोय, खूप छान काम करतोय दादा। थँक्यू थँक्यू सो मच। थँक्यू। आता यांची मांडवी ट्रेन आहे, यांना सोडलंय, आता येईल त्यांची थोडा वेळ ट्रेन, मग ते जातील मुंबईला। परत कधी येतील तेव्हा नक्की भेटू, आम्ही तुम्हालाच भेटणार आल्यावर। हो थँक्यू सो मच। आणि आता या भाडाईला मोंडातनं बापरडेवाडीतनं कातोनात जाऊचा, काहीतरी साखरपुडा त्यांचं नाही धुरे म्हणून माणसं, तर म्हटलं मालक बोलावले गाडीत हयच ठेव मोंडात आणि तू बाईकने ये। तर मग मी गाडीत हे लावले त्यांच्या घराकडे आणि मी त्यांची मोटरसायकल घेऊन दिलं घरी। मग आता दुपारी जेवण वगैरे बाहेरच हॉटेलमध्ये जेवलं आहे आणि म्हटलं मग संध्याकाळी जाऊया। त्यांना 5:30 टायमिंग त्यांनी दिलेलो हा, तर म्हटलं मी 5 वाजता निघतो आहे। तर आता बाईक हा माझ्याकडे, ही बघा। तर बाईक घेऊन मी जाता येत आहे आणि तुमका दाखवतो आहे आज काय 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 जाऊचं आता। चला तर मित्रांनो, ह्यो रस्तो जाता आमच्या कट्ट्यावरसून वाडातर रोडला मराठी शाळा लागता है। मराठी शाळेकडनं पूर्ण तेका गोल वळसो मारून, राऊंड मारून पूर्ण एक जाता गाबितवाडीत रोडला। इथून खाली गेल्यावर गाबितवाडी हा, आणि ह्यो सरळ गोल वळसो मारून गेल्यावर तुमका पुढे गांगेश्वराचं मंदिर लागतला। आमच्या कट्ट्याचा ग्रामदैवत गांगेश्वर, तुमका पहिल्या व्हिडिओत मी दाखवलं आहे। तर मंदिर लागता, त्या मंदिराकडनं लेफ्ट राईट काय नाही, सरळ वळायचा आणि पुढे जायचा। पुढे गेल्यावर अशीच वळणावळणाचा नागमोडी रस्तो हा। ह्यो स्टार्ट होता घाडणीच्या पाण्यावरून, म्हणजे देवगड निपाणी हायवेवरून रस्तो स्टार्ट होता। जर तुमका जामसंडे स्किप करूचा असत ना आणि वाडातरला जाऊचा किंवा पडेल साईडला विजय साईडला जाऊचा तर ह्यो रोड शॉर्टकट हा। फक्त एकच गाडी आहे ना, 5 होता, 2 गाडी आली तर जरा प्रॉब्लेम होता, पण निघतात तशी गाडी आहे। मग ह्या इथून डायरेक्ट ह्यो बाहेर पडता वाडातर रोडला, म्हणजेच पिंपळपाराजवळ। तुमका आता दाखवते मी व्हिडिओत आहे, पिंपळपाराकडे ह्यो रस्तो बाहेर पडतलो। मित्रांनो, तुमका मी ह्या रोड जरा फास्टमध्ये दाखवला आहे, कारण जास्त वेळ जाता नाही म्हणून। कारण रस्तो दाखवण्यात पूर्ण व्हिडिओत वेळ गेलो तर मग पुढे काय बघू नाही गावचा, व्हिडिओ मोठी होतील म्हणून जरा पळवून व्हिडिओ दाखवला आहे 2x मध्ये। तर बघा, ही आता वेळ वाढीत आणि ह्यो आता मी चाललो आहे वाडातर दिशेच्या रोडने पिंपळपार। आता इला मी वाडातरीत, आता पुढे तुमका पिंपळपार बघूक मिळत। बघा बघा समोर पिंपळपारा, ह्यो रोड हा। ह्यो लेफ्टला गेलो देवगडात आणि ह्यो राईट मारून आपण येतो वाडातर ब्रिजच्या रोडने। काल मी ह्याच रोडने गेलो होतो वीरवाडीत, काल मोंडात गेलो होतो ना, तोच रोड हा। मोंडाच्या पुढे पापरड आहे, वीरवाडीचा रोड। तो तुमका सीन दाखवतो आहे कारण ह्यो बघण्यासारखो हा जरा सीन। आता पाणी पण भरती हा, पूर्ण भरलेला हा, मधून रोड जाता, 2 बाजूक पाणी हा। बघा तुम्ही बघू शकतास। आता मी येऊन पोचलोय वीरवाडीत आणि वीरवाडीसून जातले चढाव चढांवर मोंडसड्यावर आणि थैसून मग जातले पापरड्यात। तर बाईक असल्यामुळे मोबाईल पण जरा पकडूक प्रॉब्लेम होता, एका हाताला मोबाईल पकडूचो लागता, म्हणून मधले मधले शॉट घेते। वळणाला इलो की मला कट करू लागता व्हिडिओ। ह्या वीरवाडचा ब्रिज हा छोटा, तुम्ही बघू शकता। पहिला जुना होता, त्याच्यावरून पाणी जाय, पाणी भरती लागले की पाणी भरत आहे पूलवर, मग वाहतूक बंद होय। तर मित्रांनो, मी येऊन पोचलो आहे मोंड बापरडे रोडला। ही बघा गाडी पाठी पार्किंग केलेली जा मगाशी, तर ती लोक पण इली आहेत। आता त्यांना घेते जाते कातवनात। व्हिडिओ करू गावलो नाही, रोडचं केलं आहे मी आहे कट्ट्यावरनं, आमच्या शॉर्टकट कसा यायचा आतमध्ये तुमका दाखवलं आहे रोडवर, व्हिडिओमध्ये आहे। चला मित्रांनो, आता कातवनात जातलं आहे, देवगड मार्गेच जात आहे, वीरवाडी देवगड कुणकेश्वर मार्गे कातवनात जात आहे पुढे। आणि कातवनात जाऊ बघते, तुमका काय शूट करून दाखवू, व्हिडिओ करून दाखवूचा वाटला तर दाखवत आहे, काय विषय असतात बघण्यासारखं, काय पॉईंट असतील तर। तोपर्यंत चला, बाय बाय।
मी इलय कुणकेश्वर बीचला थांबलो आहे. विरवाडीत ना त्यांची पुढे एक छोटी कार पंक्चर झाली, स्टेपनीच फुटली, टायरच फुटलो, तर स्टेपनी पण नाही होती. कंपनी आता स्टेपनी देत नाही ना नवीन गाड्यांका. काय विषय काय माहिती. माझं जरा डोळो दुपारी काहीतरी बसला डोळ्यात, तो सुजलो हा. तुमका ह्याच्यात जरा बारीक दिसतो व्हिडिओत. तर हे बघा, ही फॅमिली आहे थांबली आहे बीचवर, फोटो वगैरे काढतात. आता ती गाडी मग त्यांना दुसरी गाडी करून दिलं एक भाड्यानं लगेच. आपल्याकडे सगळे कॉन्टॅक्ट असतात. तुमका भाड्याक गाडी बिडी लागले तर माका लगेच कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा, तुमका पण द्यावे अरेंज करून. फॅमिली फोटो काढतं तोपर्यंत म्हटलं थोडा तुमका सांगूया. आणि आता इथून आम्ही जातलो जे साखरपुडा त्या घरात कातवनात. चला तर मग आता मी गाडीत जे आहे ना त्या गाडीत मला आर्यन मिळालो हा. माझं मित्रा जीवन त्याच्याच वाडीतलो हा, त्याचोच पाहुणो हा, काका लागता जीवन त्याचो. तर आपलो सबस्क्राईब पण झालो हा, सबस्क्रायबर पण झालो हा पहिलो. त्यामुळे बघा, तू काय रवरवतोस वापरड्यात? होय, कितवीत? आता 8वीत गेलोय. हां, ठीक आहे ठीक आहे. तर आम्ही पुढे जाऊची आणि तुमका दाखवतोय पुढे काय काय करू ता, काय काय होत ब्लॉगमध्ये. तर पुढे तुमका टाकतोय. चला भेटू पुढे, बाय. तर मित्रांनो, मी गाडी आता लावूक फिरूक जरा पुढे येईल आहे. त्यांना सोडलं इथं आहे. आणि आता त्यांच्याकडे साखरपुडो शिंदे म्हणून कोणतरी आहेत कातवनातले. तर मग त्या माणसांना सोडलं आहे. जरा लेटच झालो कारण त्या दुसऱ्या गाडीचं टायर पंक्चर फुटलो, त्यामुळे गाडी जरा लेट गेली आमची. तर मग त्यांना टाकते. अजून एक भाडा रात्री कणकवली ड्रॉपिंग हा. तर बघूया ॲडजस्ट होता काय. ह्या माणसांका सोडून जर त्यांचा ॲडजस्ट झाला तर तुमका दाखवते पुढचा व्हिडिओ. आम्ही जाणार आहोत कणकवली सोडूक माणसांका. 2 गाडी आहेत. सुहास वाडेकर म्हणून मित्र हा, तो पण हा आणि मी पण आहे. जरा रात्रीचं जरा चेहरो माझं स्पष्ट नाही दिसत हा, कारण मोबाईलला तेवढी क्लिअरिटी नाही हा. मित्रांनो, ह्यो कातवनात साखरपुडो होतो ना, त्याचं ह्यो शूटिंग केलं आहे मी. थोडीशीच करूक मिळाली. तुमका फक्त दाखवचा होता की बाबा आमच्याकडचं साखरपुडो कसं होता. बाहेर यांनी मंडप घातले आणि या मुलगी कातवनची या आणि मुलगो मी आणले भाडा तो वापरड्यातलो. तर असं हा साखर येऊन पोचलो कणकवलीत. आता रात्रीचं 1 वाजलो. आज जरा घायच झाली. टेम्पो ट्रॅव्हलर 2 आमचे हवे होते भाड्यासाठी. कणकवली ड्रॉपिंग होता, नागपूरची माणसं होती. तर त्यांचं सामान भरून आम्ही इलो पोचलो. सुहास वाडेकर माझा आहे मित्र, त्याची गाडी त्यांच्याकडे लावल्या ना, मी गाडी हे लावलं आहे. तर आज जरा लयच हैराणोक झाला. सकाळी 8 वाजता घर सोडला, आता 1 वाजलो. जाऊ आमका नाही म्हटलं तरी 3 वाजतले आहेत. बघा असा आजचा शेड्यूल होता. ह्यो माझा मित्र सुहास वाडेकर, आम्ही 2 जण इलो आज. जरा अर्जंटच भाडा ठरला 2 गाडयांका. मग आज जरा आईलो म्हटलं जाऊया. सामान पण भरपूर होता. उतरून जरा घाम इलो हा. जरा पाणी पितो जरा जाऊन वर बघतो. ह्या कणकवली रेल्वे स्टेशन हा. तुम्ही कोण कणकवलीच्या असाल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. तर जरा आम्ही पाणी पिऊन येतो जरा जाऊन. हे बघा माझी ही गाडी आहे आणि तिने थै लावून इलो गाडी आहे. तर काय असला तर कळवा भाडा वगैरे. तर मित्रांनो, मी येऊन पोचले नांदगावात. कणकवलीत काय पाणी मिळाक नाही. म्हटलं हायवे बघूया. तर हायवे पण काय एक पण दुकान हॉटेल नाही उघडा, त्यामुळे पाणी मिळालं नाही. ताण तर मरणाची लागली या. आणि पाणी बॉटल मागाशी घेऊ पण विसरलो, कारण घाईत बाहेर पडलो ना. त्यांना सोडूच होता नागपूर रेल्वे. आणि रेल्वे आता सकाळी 3 वाजल्याची लेट झाली. तर मी आता जाते डायरेक्ट देवगडात. तुम्ही पहिल्या व्हिडिओत चांगला माका प्रतिसाद दिलास, चांगला प्रेम दाखवलास. असंच तुमचा माझ्या सगळ्या व्हिडिओवर प्रेम रवान देत, आशीर्वाद रवान देत. आणि असे तुमका मी नवनवीन व्हिडिओ बनवून टाकीत रवान. तर चला मी निघते घरात जाऊ. माका तर जाऊ 3 वाजतील. बाय बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.